न्यूज मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला, तर 1 जण जखमी झाला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना रविवारी सकाळी घडली। या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे। प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय वर्ष 35, पारसनाथ वनमोरे वय वर्ष 40, शाहीराज पारसनाथ वनमोरे वय वर्ष 12, सर्व राहणार म्हैसाळ अशी मृतांची नावे आहेत। तर हेमंत वनमोरे वय वर्ष 15 हा जखमी झाला असून यांच्यावर उपचार सुरू आहेत। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की म्हैसाळ येथील सुतारकीमाळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे। शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते। यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती। यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहीराज यालाही शॉक लागला। प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागून मृत्यू झाला, तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला। घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली। सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत। रवींद्र शंकर वनमोरे राहणार म्हैसाळ, मयत झालेल्यांची नावं पारिशनाथ मारुती वनमोरे आणि ते सतीश धाकट्याचं काय गेलेली खाली त्यांनी वैरण काढायला गेले होते आणि ते शॉक लागला। एकटा गेला पुढं, ते धरला म्हणताना ते लहान पोरगं पळत गेलं तिथं बाप्पा का पडलाय म्हणून ते वरडलं पोरगं। वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला। ते 3 जण बी तिथं हे झाले आणि ते चौथा होता तो जरा म्हणजे हे आहे जखमी आहे, जरा सिरियसमध्ये आहे। ते MSCवर तक्रार दिली नव्हती।